एक प्राचीन महाकाव्य आहे हिंदूंचं. त्याच्यामध्ये 7 कांड आहेत. ते 7 कांड आहेत बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. हे 7 कांड आहेत. बालकांडामध्ये श्रीरामांचा जन्म होतो ते माता सीतांच्या स्वयंवरापर्यंत. मग अयोध्याकांड माता सीतांच्या स्वयंवरापासून ते श्रीराम वनवासात जाऊपर्यंत तिथपर्यंत. आणि वनवासात गेल्यानंतर ते माता सीतांचं अपहरण झालं की ते जेव्हा किष्किंधाला गेले तोपर्यंत सुरू होतं अरण्यकांड. मग ते संपलं की किष्किंधाला ते जेव्हा गेले तेव्हापासून सुरू होतं किष्किंधाकांड. मग त्याच्यामध्ये मग ते सुग्रीवाची मदत करतात आणि मग त्याच्यानंतर सुग्रीव त्यांची मग सगळे वानरसेना 4 दिशांना जाते, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. मग जेव्हा दक्षिणेकडची सेना जाते समुद्रापर्यंत आणि जेव्हा त्यांना समुद्र लागतो आणि हनुमंतांना त्यांच्या सगळ्या शक्ती लक्षात येतात आणि ते उडायला लागतात समुद्रावरून, तेव्हापासून सुरू होतं सुंदरकांड. आणि मग जेव्हा हनुमंत माता सीतांना शोधून लंका जाळून परत येतात आणि श्रीरामांना भेटतात आणि मग त्याच्यानंतर सगळी वानर सेना पुढे जाते, तेव्हापासून सुरू होतं युद्धकांड. मग ते सगळे राम सेतू बनवून पुढे जातात. ते मग लंकेत पोहोचल्यावर लंकेमध्ये त्या लंकेच्या सगळ्या सेनेला, इंद्रजिताला, कुंभकर्णाला आणि रावणाला आणि शेवटी रावणाला मारून माता सीतांची अग्निपरीक्षा होते आणि मग श्रीराम माता सीतांसोबत परत येतात. मग युद्धकांड संपतं. मग सुरू होतं उत्तरकांड. मग त्याच्यात श्रीरामांचा राज्याभिषेक होतो आणि माता सीता ऋषी वाल्मिकींच्या आश्रमात जातात. तिथे त्यांना 2 मुलं होतात, लव आणि कुश. लव मोठा मुलगा आणि कुश छोटा मुलगा. आणि मग ते गीत रामायण गात अयोध्येपर्यंत पोचतात. मग ते श्रीरामांच्या महालामध्ये गीत रामायण गातात आणि मग श्रीरामांना कळतं की त्यांचीच मुलं आहे. मग श्रीराम माता सीतांना परत बोलवतात. माता सीता भूमीत जातात आणि मग श्रीराम पुढे 11,000 वर्ष राज्य करतात, रामराज्य स्थापन करतात आणि मग शरयू नदीत जलसमाधी घेऊन परत वैकुंठात जातात आणि मग असं उत्तरकांड संपतं आणि रामायण पण संपतं.